महाराष्ट्र के ग्राम विकास मंत्री जय कुमार गोरे ने कहा कि सरकार जल संरक्षण और जनहित के मुद्दों पर सभी पक्षों को साथ लेकर आगे बढ़ेगी। संवाद, समन्वय और सामूहिक प्रयासों के माध्यम से संगठन की मजबूती तथा विकास के लक्ष्यों को प्रभावी ढंग से पूरा किया जाएगा। असं बिलकुल नाही आहे। महायुती म्हणून आम्ही सगळे पक्ष एकत्र काम करतो आणि आम्ही सगळ्या मित्रांना सोबत घेऊनच काम करत असतो। तरी पण कोणाचा काय समज गैरसमज असतील तर त्यांच्याशी अवश्य चर्चा करू आणि काय कोणाचे गैरसमज असतील तर त्याही संदर्भात त्यांच्याशी बोलून घेऊ। उदय सामंत असं म्हणाले की आमची पण शक्ती सोलापूरमध्ये आहे, त्यामुळे आमचं पण ऐकलं पाहिजे। नाही, बिलकुल त्यांचं खरं आहे की त्यांची शक्ती सोलापूरमध्ये आहे आणि शिवसेनेला ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे तिथं भारतीय जनता पक्षाची पण शक्ती आहे। त्यामुळे सगळ्या ठिकाणी एकमेकांनी सोबत येऊन पुढे जाणं आवश्यक आहे। आम्ही महायुती म्हणून सगळे मिळून सोबत पुढे जाऊ। सोलापूरच्या जागेवर भाजपचा दावाच नाही, हक्क आहे आणि सोलापूरची जागा भारतीय जनता पक्षाकडेच राहील। आदरणीय जरांगे साहेबांचं उपोषणाच्या संदर्भातली त्यांची भूमिका आहे। त्यांच्यासोबत चर्चा करणारे सरकारचे वेगळे घटक आहेत ते त्यांच्याशी चर्चा करतायत आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने सरकार मराठा समाज बांधवांच्या मागण्यासंदर्भात काम करते त्या भावना समजून घेऊन आदरणीय जरांगे दादा पुढचा निर्णय घेतील। अल नीनो की वजह से इस बार बारिश कम होगी ऐसा अनुमान मौसम विभाग का है और उस अनुमान जो आया है सरकार ने उसको गंभीरता से लिया है। सरकार उसमें गंभीर है। हमने पानी बचा के रखने का काम सरकार ने हाथ में लिया है। जब तक बारिश नहीं आता साधारण अगस्त महीने मंथ एंड तक जितना पानी पीने को लगेगा उतना पानी हमने रिजर्व किया है। आदरणीय मुख्यमंत्री महोदय लगातार उसके ऊपर ध्यान रखे हुए हैं और हम जो उपाय योजना करने पड़ेगी वो उपाय योजना हम करेंगे।